लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीत मासाने भरलेला रिक्षा पकडला, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नमुने जप्त, अवैध मांस वाहतूक उघडकीस, फुलंब्री पोलिसांची रिक्षावर कारवाई, मुद्देमाल 2.31 लाख रुपये जप्त। बातमी फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या मांस वाहतूक करणारा रिक्षा पकडण्यात आला असून मांसांचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेऊन उर्वरित मांसांचा पंचांच्या उपस्थितीत नाश करण्यात आला आहे। घटना दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9च्या सुमारास घडली। फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पथकाशी पेट्रोलिंग करत असताना नायगावकडून येणाऱ्या रिक्षामध्ये गोवंश मांस असल्याची माहिती मिळाली। उपविभागीय पोलीस अधिकारी सौ पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी सारा परिवर्तन समोर रिक्षा MH20 EK 4115 थांबवून तपासणी केली असता लाल रंगाचे मांस आढळून आले। चौकशीअंती रिक्षा चालक अबुजर सत्तार कुरेशी वय 26 वर्ष राहणार नायगाव हा मांस नायगावहून छत्रपती संभाजीनगर येथे नेत असल्याचे सांगितले। सदर रिक्षा व मांस 2 पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आले। वजन काट्यावर तपासणी केली असता 6 क्विंटल 57 किलो मांस मिळाले, ज्याची किंमत 1,31,400 रुपये इतकी आहे। रिक्षासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2,31,400 रुपये इतकी होत आहे। जप्त केलेल्या मांसांचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले। उर्वरित मांस मोकळ्या जागेत खड्डा करून पंचनाम्यासह नाश करण्यात आले। या संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.